ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तळस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रामदास तळस आणि तळस कुटुंबियांवर त्यांची सून पूजा पंकज तळस यांनी गंभीर आरोप केले आहे. या संदर्भात नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. आपल्यावर तळस कुटुंबियांकडून कशा प्रकारे अत्याचार करण्यात आलाय याची माहिती पूजा यांनी दिली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेही उपस्थित होत्या. पूजा तळस यांनी वर्धेतून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचंही जाहीर केलंय. पूजा तळस यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण यांनी. महिला एक नारी शक्ती असते आणि महिलांवरील अत्याचार हे भरपूर वाढलेले आहे आणि अशातच भाजपचे नेते आताचे जे उमेदवार आहे रामदास तळस यांच्या सून ज्या आहे आपल्यासोबत आहे. आणि भाजपच्या उमेदवार जे आहेत त्यांच्याच घरात एक अंधार दिसतो आहे. त्यांची सून आपल्यासोबत आहे, त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. पूजा तळस आपल्यासोबत आहे. मॅडम, काय सांगाल, काय आहे संपूर्ण प्रकरण, कशा प्रकारे आपल्यावर अत्याचार झाला? जेव्हा समाजामध्ये वुमन एम्पॉवरमेंट, नारी शक्ती, महिलांना 33% आरक्षण या सगळ्या गोष्टी जर एका साईडला होतात आणि त्याच्यानंतर जर स्वतःच्याच घरच्या स्त्रियांना तुम्ही DNA कर म्हणता, स्वतःच्याच घरच्या स्त्रियांना तुम्ही घरातून हाकलून लावता, तर ही कुठेतरी थांबायला पाहिजे. कारण स्त्री ही जगाची जननी आहे असं जर तुम्ही मोठमोठ्या लेख पेपरमध्ये प्रसिद्ध करता, मोठ्या मोठ्या स्टेजवर उभे राहून तुम्ही जर भाषण देता की 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी तुम्ही महिला या पदापर्यंत पोहोचल्या, त्यानंतर त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या अस्तित्वाविषयी तुम्ही एवढे मोठे मोठे भाषणं करता, तुम्ही स्वतःच्या घरच्या सुनेला नाही का देत नाही? आणि घाणेरडे आरोप लावता की खंडणी मागितली, पैसे मागितले, त्यानंतर म्हणजे हे कुठेतरी थांबायला पाहिजे. किती दिवसापासून आपल्यावर अत्याचार सुरू होता आणि पंकज तळस यांच्याशी भेट कधी झाली आणि भेट झाल्यानंतर तुम्हाला असं कधी जाणवलं नाही का की आपला यूज करते आहे की काय? ते म्हणतात ना, प्रेम आंधळ असते. तर तसंच काहीसं माझ्या मनात घडलं. मी एक अत्यंत साधारण परिस्थितीतली मुलगी होती जेव्हा 2014 पासून तर 2020 पर्यंत जवळजवळ 6 वर्ष होतात. 6 वर्षामध्ये पंकज तळस यांना माझ्या बाबतीची, कारण आम्ही एकाच गावातले आहोत, एकाच वर्धा या शहरातले आहोत. तर शहरामध्ये प्रत्येक गोष्टी सगळ्यांना माहिती असते. त्यांच्या घरी जाणं येणं, त्याच्यानंतर परिवारातल्या सदस्यांशी बोलणं, त्याच्यामुळे त्यांच्या घरच्यांनाही मी पसंत होती आणि त्यांच्या आईशी बोलणं, त्याच्यानंतर बोलणं करून दिलं गेलं सगळं. आता कधी ना कधी आपलं लग्न होणार या आशेवर मी होती आणि त्यांनी जे माझ्याशी केलं ते कदाचित ते म्हणजे दुसऱ्या कुठल्या स्त्रीशी होऊ नये असं मला वाटतं. या संपूर्ण प्रकरणाची दखल आपण महिला आयोगाशी केली, कारण जसं पत्रपरिषदेमध्ये म्हटलं तुम्ही की नवनीत राणाशी पण मी संपर्क केला, तर त्यावर म्हणजे या प्रकरणावर त्यांचा काय ऍक्शन होता? मी सगळ्यांपर्यंत पोहोचली, म्हणजे इव्हन बिलकुलपर्यंत नवनीत राणा, चित्राताई वाघ, त्याच्यानंतर यशोमती ठाकूर मला खूप साथ दिला. त्यांनीच महिला आयोगापर्यंत माझी तक्रार पोहोचवली आणि त्या महिला आयोगाने मला म्हणजे अक्षरशः खूप मदत केली. त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकरांचे त्यांचा आभार मानते की कुठेतरी त्यांच्यामुळे माझा जीव वाचला. आणि त्याच्यानंतर त्या जेव्हा NCP मध्ये होतं त्यांनी माझा मुद्दा त्यांनी माझा मांडला आणि प्रसारमाध्यमांपर्यंत मी पोहोचली, कुठेतरी मदत झाली. पण त्यानंतर जे घडलं त्याच्यानंतर कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही असं नाही. आज आपण अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला काय म्हणजे तुमचे जे सासरे आहेत रामदास तळस यांना टक्कर देण्यासाठी हा फॉर्म भरला नाही. माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मी फक्त न्याय मागण्यासाठी या माध्यमापर्यंत पोहोचण्याचं ते एक माध्यम आहे. आपली काय मागणी आहे? माझी फक्त एवढीच मागणी आहे की ज्या अस्तित्वासाठी मी आज जगत आहे, ज्या बाळाच्या स्वाभिमानासाठी, ज्या बाळाच्या मानसन्मानासाठी मी आज जगत आहे, तो मानसन्मान मला परत मिळाला. या होत्या रामदास तळस भाजप उमेदवार मध्येकडे जे आहेत त्यांच्या सून, त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार झालेला आहे त्यांनी संपूर्ण प्रकरण आपल्याला सांगितलेलं आहे. आज त्यांनी नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषद घेऊन आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन सोबत मी किरण, टाइम्स टुडे 18 न्यूज नागपूर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.